तर नक्कीच कुंडेवाल गावचे उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती यायचं, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब या आपण मंचावरती, आपलं स्वागत असेल। तर नक्कीच कुंडेवाल संघ आपण कुठेही जायचं नाहीये, या सामन्यानंतर आपण लगेच सामना खेळवणार आहेत। या दोन संघांपैकी जिंकणारा संघ आणि तुमचा संघ असेल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण लगेच खेळवणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची। तर आपण इथे उपस्थित राहायचे, आपण कुठेही जायचं नाहीये। तर नक्की सामन्याकडे आपण बोलूया। एका बाजूला असेल भंगारपाडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध म्हात्रेपाडा, या दोन संघांमध्ये एक मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळेल। आपण पहिली लढाई पाहिली होती। आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब या आपण मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। कुंडेवालचे उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब या आपण, त्यानंतर आदरणीय भालचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन या स्पर्धेची या सामन्याची मजा घ्यायची, या आपण आपलं स्वागत असेल। तर नक्कीच टॉस जिंकला होता, म्हात्रेपाडा संघाने टॉस जिंकला, नाणेफेकी जिंकून पहिल्या सत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षण निवडलंय। तर पहिल्या सत्रामध्ये इथे भंगारपाडा संघाला फलंदाजी करण्याचं पाचारण दिलंय। 5 षटकांचा पहिला सामना असेल। याच्या अगोदरचा आपण सामना पाहिला कुंडेवाल विपक्ष घोट, अप्रतिम सामना पाहायला मिळाला। समाधान वास्करची एक दर्जेदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली। 19 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला एकतर्फी जीत त्यानं हासिल करून दिली। मात्र या सामन्यामध्ये कोणाच्या बाजूने चांगला क्रिकेट होईल, कोणता संघ जिंकेल हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये बोलतोय। ॲज अ ओपनर दाखल झालेत मैदानामध्ये भंगारपाडा संघाकडून दोन सलामीची जोडी, दोन फलंदाज राजा जोशी आणि सिद्धेश वास्कर आणि राजा जोशी असे दोन फलंदाज मैदानामध्ये। तरी ते पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज म्हात्रेपाडा संघाकडून योगेश म्हात्रे। तरी ते सामन्याला सुरुवात होईल। पहिल्या क्रमांकाचा षटक योगेश म्हात्रे, पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात। गेम ऑन, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार असेल, समोर असेल फलंदाज राजा जोशी। हा पहिला चेंडू इथे फेकला गेला होता, खूप वेगानं इथे चेंडू आला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला। बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क कोणताही नाही, निर्धाव चेंडूची सांगता। खूप चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूचा विचार केला, खूप वेगानं चेंडू फेकला गेला होता। इथे योगेश म्हात्रे या गोलंदाजाकडून जसा विकेटवरती लँड झाला, खूप वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला। 0 धावा इथे धावफलकावरती। एक चेंडूचा खेळ समाप्त होतो, राईट ऑफ ओव्हर द विकेट, दुसरा चेंडू फेकेल। सन्मान दिला या चेंडूला। लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, चेंडूवरती येईल, चेंडू उचल फेकेल, तोपर्यंत वेल, त्या वेलेमध्ये इथे एक धाव कंप्लीट केली संघाचा आणि स्वतःचा अकाउंट मात्र आता ओपन करत असताना फलंदाज राजा जोशी। पहिला चेंडू निर्धाव केला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आपल्या संघासाठी। 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय। पहिलं सत्र मार्गस्थ आहे, एक धाव धावफलकावरती भंगारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र ऑन स्ट्राईक वरती असेल भंगारपाडा संघाचा एक आक्रमक फलंदाज, स्वतः संघाचा संघनायक सिद्धेश वास्कर मैदानावरती। कशा प्रकारचा खेळ सिद्धेश कडून होईल, खूप मोठी अपेक्षा असेल सिद्धेश कडून, मात्र तितक्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय योगेश या गोलंदाजाकडून। मात्र इथे एकच धाव, सन्मान दिला होता चेंडूला, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही। एका धावेने संघ पुढे सरकतोय, एकूण धावसंख्या 2 धावा धावफलकावरती। खूप चांगली सुरुवात असेल या दोन्ही संघांकडून। दोन्ही संघांचा विचार केला तर खूप मोठे संघ आहेत, ताकदीचे संघ, मात्र इथे ताकद कोणाची वारी पडेल हे पाहणं देखील खूप गरजेचं असेल मैदानावरती। योगेशचा आपण विचार केला, पहिलं षटक फेकतोय, सुंदर कामगिरी त्याच्या माध्यमातून। अद्यापपर्यंत 3 चेंडू फेकलेत, 2च धावा खर्च केल्यात। मात्र आता ऑन स्ट्राईक वरती असेल, पुढच्या चेंडूचा सामना करेल राजा जोशी हा फलंदाज। विकेट स्टेअर केलाय चेंडूला, कार्पेटच्या साह्यानं ढकलून दिलं लॉंग ऑन रिझन मध्ये। मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये। तर मात्र एकेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना 2 फलंदाज मैदानावरती, एकूण धावसंख्या 3 धावा। मोठ्या फटक्यांची खूप गरज असेल भंगारपाडा संघाला। मात्र अद्यापर्यंत आपण 4 चेंडूचा खेळ पाहिला, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही। पूर्णपणे इथे बांधून ठेवलं या फलंदाजांना गोलंदाज योगेश म्हात्रेनं। 4 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत।
3 धावा धावफलकावरती. 3 धावा पाहायला मिळतात. राईट मोर द विकेट. लो फुलटा चेंडू केवळ दिशा दिली आहे. डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू आला सीमा पार. खूप उशिरानं मोठा फटका पाहायला मिळाला. चौकार. मिथुन पाटील आयोजक राम पवार त्याचा सहाय्यक क्रिकेट संघाचे प्लेयर या स्पर्धेचे कार्यवाहक थँक्यू डीजे. चौकार आला आणि या स्पर्धेतील 50वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहा किती अप्रतिम गुणलेखनाची भूमिका उमेशजी भुईर यांच्या माध्यमातून साकारली जातोय. अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. या स्पर्धेमधील 50वा चौकार आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. मात्र या चेंडूवरती 1 धाव आली. षटक क्रमांक इथे पहिला समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भंगारपाडा टीमची धावसंख्या बिनगडी बाद एकूण 8 धावा धावफलकावर. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच या स्पर्धेमधील आपण पहिला चौकार पाहिला होता. सागर गायकवाड ओवले संघाचा फलंदाज होता. त्यानं सुरुवात केली होती चौकाराची. त्यानंतर 50वा चौकार आपण पाहिला. फलंदाज सिद्धेश वासकर भंगारपाडा संघाचा फलंदाज. किती चांगलं गुणलेखन. पूर्ण स्पर्धेची खूप मोठी माहिती सर्व माहिती इथे उमेशजी भुईर यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही पाहतोय. म्हणूनच तर रायगडमध्ये सर्वोत्कृष्ट गुणलेखनामध्ये त्यांची नोंद इथे आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 8 धावा. एक सफल गोलंदाजी पाहायला मिळाली योगेश म्हात्रे या गोलंदाजाकडून. म्हात्रेपाडा संघाचा मात्र इथे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राजेश म्हात्रे राईट मोर द विकेटनं गोलंदाजी करेल. समोर फलंदाज एक आक्रमक फलंदाज भंगारपाडा संघाचा सिद्धेश वासकर. मात्र इथे सन्मान दिलाय. लॉंगा रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू इथे योगेश हातामध्ये विसावतोय. क्षेत्ररक्षक इथे योगेश आपण पाहतोय. ज्या योगेशनं पहिलं षटक सफलतेपूर्ण पार पाडलं होतं. अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये योगेशने केली होती त्याच प्रकारची सुरुवात इथे राजेश म्हात्रे गोलंदाज करतोय. 1च धाव. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. मात्र इथे फलंदाज राजा जोशी थांबत नाहीये. इथे मात्र आपली आक्रमकता सिद्ध केली आहे चेंडूवरती. चेंडूला धुडकावून दिलं लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. आणि ते डान्सिंग पंच प्रकाश अष्टमकर सर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मनोरंजन होत असताना खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगली वेगळी पंचांची भूमिका. मात्र इथे चेंडूला धुडकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न जरूर केला आणि प्रयत्न सफल होतोय. 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या या 2 फलंदाजांनी आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. राजा जोशी आणि सिद्धेश वासकर ऍज अ ओपनर मैदानावरती आपला खेळ करत असताना खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज राजेश म्हात्रे याच्याकडून फेकलं जाणार दुसरं षटक. 3 चेंडूचा अद्यापपर्यंत खेळ समाप्त होतोय. हा 4था चेंडू फेकेल. राजेश म्हात्रे टॅप केलाय. चेंडूला टॅपिंग क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. तर नक्कीच इथे 4थ्या चेंडूचा देखील खेळ समाप्त होतोय. 1 धाव आली चेंडूवरती. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप सुरेख सुरुवात केली इथे. एकत्रित विचार केला तर राजेश म्हात्रे गोलंदाज 5वा चेंडू फेकेल आपल्या षटकातील.
सन्मान दिलाय चेंडूला, तंत्र वापरला गेलाय, एक धाव इथे कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपलाई इथे पाहायला मिळाली. जो चिता जंगलामध्ये 160 प्रति ताशी पळतो ती चपलाई इथे पाहायला मिळाली आणि ते 2 धावा कंप्लीट केले या 2 फलंदाजांनी. 2ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 18 धावा. तर नक्कीच स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच खूप सारे मेहनत आमच्या आयोजकांनी घेतले या स्पर्धेमध्ये. त्याचं देखील आपण स्वागत करू. मात्र इथे चेंडूला सन्मान दिला लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि प्रयत्न सफलतेने पूर्ण करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा या 2 धावा आल्या या चेंडूवरती. अंतिम चेंडू होता दुसऱ्या षटकातील. एकत्रित विचार केला तर षटक क्रमांक 2 एकूण 2 षटक संपताय तिथे. पहिला सत्र मार्गस्थ आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा भंगारपाडा संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 धावसंख्येवर. फल या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावरती. सरासरीला कुठेतरी वेग धावा लागेल. भंगारपाडा संघाच्या 2 फलंदाजांना मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. राजा जोशी आणि सिद्धेश वास्कर असे 2 फलंदाज मैदानावरती आपला खेळ करतायत. तिसऱ्या क्रमांकासाठी पुन्हा एकदा षटक घेऊन येतोय इथे योगेश म्हात्रे. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. मात्र इथे तसं चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये. वेल आली होती परंतु काल आला होता परंतु वेल आली नव्हती. फलंदाज इथे मात्र बाद झाला असता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर सिद्धेश वास्कर हा धाव बाद झाला असता. परंतु ते चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे चेंडूवरती. योगेश म्हात्रे गोलंदाज पाहतोय. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती, जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती योगेशनं, त्याच प्रकारची सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेऊन त्या जिम्मेदारीनं गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर द विकेट. खूप वेग आहे या गोलंदाजीवरती आपण नक्कीच पाहतोय. मात्र इथे चेंडू काहीसा समजत नाहीये. सिद्धेश वास्कर याला पूर्णपणे थांबून ठेवतोय, रोखून ठेवतोय. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाही. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर. एकूण धावसंख्या 21 धावा 2 चेंडूच्या खेळ संपल्यानंतर. खूप चांगली गोलंदाजीचा नजराणा इथे योगेश म्हात्रे याच्याकडून पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा ते चित्र ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळालं. मात्र इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये वारंवार असफल होत असताना सिद्धेश वास्कर पूर्णपणे असफल, पूर्णपणे बांधून ठेवले, पूर्णपणे अडचणीमध्ये आता मात्र भंगारपाडा संघ आपल्याला ते पाहायला मिळतोय. या अडचणीमधून कुठेतरी दूर व्हायला लागेल भंगारपाडा संघाला. जो गोलंदाज आता मैदानामध्ये गोलंदाजी करतो योगेश म्हात्रे, त्याला खरं तर मलंगड एक्सप्रेस या नावानं देखील संबोधलं होतं. अतिशय वेगवान गोलंदाज आहे आणि आपण पाहिलं चॅम्पियन ब्लास्ट स्पर्धेमध्ये ठाणे संघाकडून देखील हा खेळाडू खेळला. असा वेगवान गोलंदाज नक्कीच आणि तो दर्जा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ती दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र यावेळी चेंडूला ढकलून दिलं होतं डीप मिड विकेट रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. पूर्णपणे रोखून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची कोणती चान्स इथे मात्र फलंदाजांना देत नाही हा गोलंदाज. इतकी वेगवान गोलंदाजी त्याचा नजराणा आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतोय.
एक धाव आली या चेंडूवरती 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाचा विचार केला 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. रॅटम ओव्हर द विकेट. ओहो काय गोलंदाजी, दांडी गुल, ही पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज योगेश म्हात्रे. राजा जोशी हा फलंदाज बाद होतोय. बंगारपाडा संघाचा एकूण धावसंख्या धावफलकावरती 22. मला मलंगड एक्सप्रेस का ओळखलं जातं ती ओळख इथे जर रोशन जर आपण विचार केला या गोलंदाजीचा स्पीडचा जर आपण विचार केला तर मला वाटतं 160 ते 165चा वेग असेल या गोलंदाजीवरती. आणि ती गोलंदाजी करत असताना अप्रतिम दांडी गुल, पहिलाच फलंदाज इथे बाद केला राजा जोशी. एक मोठी सफलता पाहायला मिळाली. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय बंगारपाडा संघाचा. मात्र इथे तिसऱ्या क्रमांकावरती साहिल गोसावी हा फलंदाज मैदानावर. डावकुऱ्याचा हा फलंदाज खूप वेगवान गोलंदाजी. मात्र इथे लेग स्टंप सोडून गेलाय चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा चेंडू स्वेर अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या धावफलकावरती 23. षटकाचा विचार केला अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असेल. खूप वेगवान पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. मात्र इथे फलंदाजाला बॅट सुद्धा काढून देत नाही इतका वेग या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट फिरवण्याआधी चेंडू कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय हे देखील फलंदाजाला कळत नाही. मात्र इथे स्टेअर केलाय चेंडूला, केवळ सन्मान दिलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे आणि इथे एकच धाव मिळतोय. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. षटक क्रमांक इथे तिसरं सुद्धा समाप्त होते. 3 षटकांच्या खेळीनंतर एकूण धावसंख्या एक गडी बाद 24 धावा. भंगारपाडा संघ ड्रिंक बॉय मैदानावरती. तोपर्यंत संधी डीजे साठी. जनार्दन पाटील, तुळशीराम पवार, जनाबाई पाटील, रघुनाथ चित्तेकर चौघांच्या नावानी कोली कोपरच्या मैदानी. भव्य स्फूर्तीचे शतहा केला आयोजित आयांत सोड संघानी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन शेठ पाटलांनी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित राम पवार यांनी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन शेठ पाटलांनी. मिथुन पाटील स्पर्धा आयोजक, राम पवार त्याचा सहाय्यक. राम पवार त्याचा सहायक. राम पवार त्याचा सहायक. या क्रिकेट संघाचे प्लेयर, या स्पर्धेचे कार्यवाहक. या स्पर्धेचे कार्यवाह. थँक्यू डीजा, थँक्यू डीजे. तर नक्कीच आमचे पंच प्रकाश अष्टमकर सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं मनोरंजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. डान्सिंग पंच, आम्ही बरेचसे डान्सिंग पंच पाहिले. नंतर इथे आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रकाशजी सर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल प्रकाशजी सरांना पारितोषिक सुद्धा मिळालं होतं मान्यवरांच्या माध्यमातून. आदरणीय शशिकांतजी भुईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. कारण त्यांची कमालीची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान, खूप चांगलं सहकार्य त्यांचं देखील. मात्र इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 24 धावा. एकत्रित आपण विचार केला तर तिसऱ्या षटकाचा योगेशनं केवळ 4 धावा खर्च केल्या. योगेशने एकूण 2 षटक फेकल्या, 12 धावा खर्च केल्या. एक मोठी सफलता प्राप्त केली. एक चांगली प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र इथे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल अजय म्हात्रे. कशा प्रकारचा षटक फेकेल तर एकीकडे फलंदाजी कशी होईल. भंगारपाडा संघाकडून या फलंदाजांकडून अपेक्षा असेल खूप मोठ्या फटक्यांची, त्या अपेक्षा पूर्ण करावी लागेल. मात्र इथे एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती.
एका धावेपेक्षा इथे काहीच नाही 25 धावा धाव फलकावरती. कुठेतरी अडचणीमध्ये, कारण भंगारपाडा संघाचा आपण विचार केला तर खूप मोठी धावसंख्या रचावी लागेल भंगारपाडा संघाला. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला नक्कीच धावफलकावरती जोडावी लागेल. ते जोडण्यासाठी मोठी फटकेबाजी करणं खूप गरजेचं असेल. आदरणीय जगदीशजी धुमाल साहेब यांचा देखील इथे आगमन होतोय. त्यांना देखील विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत असेल. सिद्धेश वास्कर ऑन स्ट्राईक वरती येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि अप्रतिम झेल पकडली जातोय. हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय सिद्धेश वास्कर. भंगारपाडा संघाचा एकूण धावसंख्या धाव फलकावरती 25. थँक्यू डीजे. नक्कीच. तरी ते फलंदाज बाद झाला सिद्धेश वास्कर. नवीन येणारा फलंदाज चेतन गोसावी आणि फलंदाज असेल साहिल गोसावी. मात्र या दोन बंधूंना काहीतरी अगली वेगळी फलंदाजी करावी लागेल, आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. 2 सलामीची जोडी मात्र आता प्रायोगिक कक्षामध्ये आम्ही पाहतोय. मात्र इथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे 2 फलंदाजांना आपली संघाची जिम्मेदारी हातामध्ये घेऊन फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, मात्र इथे ती अपेक्षा इथे पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये योगेशने केली, जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये राजेशने केली, जी गोलंदाजी परत एकदा आपण पाहिली योगेश कडून तिसऱ्या षटकाची, त्यानंतर अजय मात्रे चौथं षटक अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकामध्ये जी गोलंदाजी झाली त्याच प्रकारची गोलंदाजी अजय कडून सुद्धा पाहायला मिळतोय. आपली चांगली गोलंदाजीचा नजराना दाखवत असताना मैदानावरती. मात्र इथे एकच धाव एकेरी दुरी धावसंख्येनं संघाला आकार देत असताना 2 फलंदाज मैदानावरती. संघाची धावसंख्या एकूण 26 धावा धावफलकावरती. मात्र इथे कुठेतरी कमालीची फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील या 2 फलंदाजांना. आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल. आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती न्यायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतो. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी. यावेळचा चेंडू मात्र नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय डान्स स्टाईलनं, आणि ते हा वाईड अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. मात्र इथे खूप चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक बोनस मिळाला या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. चेतन गोसावी हा देखील भंगारपाडा संघाचा एक आक्रमक फलंदाज आहे. मात्र ती आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सप्पा लोन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथे बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकच धाव एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. एकूण 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ इथे शिल्लक असेल. या षटकातील अप्रतिम गोलंदाजी अजय मात्रे याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेऊन ती निभावत असताना एक चांगली प्रकारची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. ते कुठेतरी अडचणीमध्ये असेल भंगारपाडा संघ. मात्र इथे हा डेड बॉल घोषित केलाय. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. अंतिम चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक असेल या षटकातील. समोर फलंदाज एक डावकुऱ्याचा फलंदाज साहिल गोसावी या येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. या चेंडूचं काय रहस्य असेल, या चेंडूवरती किती धावा येतील, 6, 4, 3, 2, 1 की हा चेंडू निर्धाव असेल. आणि ते नक्कीच निर्णय तो खूप मोठा अपील केलाय पंचांकडे. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. अंतिम चेंडू देखील इथे निर्धाव फेकलाय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा भंगारपाडा संघ जाऊन पोहोचला इथे 2 गडी बाद 28 धावा धावफलकावर. युवा नेता मिथून खास, त्याला जनसेवेचा ध्यास. आयश एंटरप्राइजेस त्याचा आहे बघा बिझनेस. स्वयंभू गणेश चिंतामणीवर अपार
माझी श्रद्धा भूमिपुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खंदा 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 यो दादा आमचा मिथून दादा यो दादा आमचा मिथून दादा यो दादा आमचा मिथून दादा यो दादा आमचा मिथून दादा. नक्कीच डीजे खूप मोठं सहकार्य लाभलं मिथून दादा पाटील साहेबांचं या स्पर्धेसाठी. तर नक्कीच त्या गाण्याच्या माध्यमातून आमचे डीजे निखिल आम्हाला सांगत असताना तर नक्कीच इथे आमच्या मान्यवराचं आगमन होतंय. आदरणीय साहेब कोहिनूर ज्वेलर्सचे ओनर आहेत आदरणीय महावीर सिंग साहेब इथे आगमन होते त्यांचा. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत असेल. आणि ते मात्र स्टेर केलं चेंडूला लॉंग ऑरिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 5वं षटक इथे अल्पेश म्हात्रे हा गोलंदाज फेकत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या 2 फलंदाजांनी 30 धावा धावफलकावरती. मान्यवरांचं इथे आगमन होतंय कोहिनूर ज्वेलर्सचे ओनर आदरणीय महावीर सिंग साहेब आणि त्यांच्या समवेत तर महावीर ज्वेलर्सचे आमचे प्रोप्रायटर सन्माननीय मान्यवरांचं ते शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर काल त्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट टिकी मिळाली या स्पर्धेला. मी त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आमचे सन्माननीय प्रवीण शांतीलाल परमार साहेब यांचा देखील आम्ही इथे मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे चिरंजीव देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. महावीर सिंग यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. मात्र इथे या चेंडूवरती आला हा मोठा फटका षटकार खूप उशिरानं पाहायला मिळाला. चेतन गोसावी या फलंदाजाकडून या फटक्याची गरज होती बंगारपाडा संघाला. ती गरज भागवत असताना मैदानावरती एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 36 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त होतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक असे राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे चेंडूची पाहणी केली नव्हती. चेतन गोसावी यांना सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे या चेंडूवरती असफल. या चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अल्पेश म्हात्रे याच्याकडून. स्थिर धावसंख्या निर्धाव चेंडूची सांगता एकूण धावा 36 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक असेल राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेतन गोसावी तयार असेल चेंडूचा खेळ करण्यासाठी. हा चेंडू बिग हिट केलाय ताकद वापरली चेंडूवरती परंतु या चेंडूने उंची जास्त घेतली आहे. अंतर कमी गाठला. लॉंग ऑरिजन मध्ये क्षेत्ररक्षक योगेश म्हात्रे तैनात होता. कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेलाय. इथे बंगारपाडा संघाचा हा 3रा गडी बाद होतोय. चेतन गोसावी एकूण धावसंख्या 36 असताना डीजे एक मोठी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज अल्पेश म्हात्रे. चेतन गोसावी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक पाटील मात्र ऑन स्ट्राईक वरती असेल. साहिल गोसावी नवकुरताचा फलंदाज आहे मात्र इथे लॉंग ऑरिजन मध्ये चेंडूला स्टेअर केलाय. इथे मात्र गॅप सिलेक्शन कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू इथे जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. साहिल कडून चौकार आला त्याच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू इथे बिग हिट केलाय. चेंडू गेला लॉंग ऑरिजन मध्ये सीमारेषे बाहेर. या सत्रातील अंतिम चेंडूवरती हा मोठा फटका
साहिल गोसावीकडून पाहायला मिळतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती 46. आदरणीय अरुणजी तारेकर साहेब यांचा देखील आगमन. पारगाव अरुणजी तारेकर साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आमचे पारगाव गावचे मान्यवर आहेत, तर या पण आपलं देखील स्वागत असेल. तत्पूर्वी आदरणीय कुशल पटेल साहेब आणि त्यांच्या संवेद जयदीप पटेल साहेब यांचं आमच्या मंचावरती आगमन. सर्व मान्यवरांचं नक्कीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेला ज्यांना खऱ्या अर्थानं भेट दिली, आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये भेट दिली, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. तरी ते दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. एकूण 47 धावांचं लक्ष असेल मात्रेपाडा संघासमोर येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये. तर पुढच्या सत्रामध्ये हे 47 धावांचं आव्हान मात्रेपाडा संघ कशा प्रकारे पार करेल, तर या आव्हानाला पार करून देईल का, या लक्ष्याला पूर्ण करून देतील का भंगारपाडा संघाचे गोलंदाज, हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये वळूया. तत्पूर्वी पुढचा आवाज असेल तारेगावचा एक सुमधुर मराठीचा आवाज रोशन पाटील सर यांच्याकडे वळतोय. तर तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जाईल मंचावरती. हॅलो, तर आम्ही इथे सन्मान घेतोय. सन्माननीय मान्यवर तर या सन्मान अरुणजी तारेकर साहेब यांचं इथे शुभागमन झाले. आमचे साई भक्त आहे, तर त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर मी आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आदरणीय मिथुनदादा पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्रवीण शांतीलाल परमार साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. तर त्यांना विनंती आपण देखील यावं आमच्या अतिथी मंचावरती आणि आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय प्रवीण शांतीलाल परमार कोहिनूर ज्वेलर्सचे आमचे सर्व हे प्रोप्रायटर आहेत. अतिशय योग्य अशा तुम्हाला डिझाईन्स आणि मापक दरामध्ये देखील तुम्हाला अवेलेबल होणाऱ्या सर्व गोल्ड्स ज्वेलरी त्यांच्या शॉपमध्ये जरूर तुम्हाला मिळतील. आपण आवर्जून भेट द्या कोहिनूर ज्वेलर्सला, त्याचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर आमचे मित्र या ठिकाणी महावीर सिंग, अजून एक आमचे कोहिनूर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर, तर त्यांना विनंती आपण देखील यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार या व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून खरं तर काल संपूर्ण संघांना टी शर्ट मिळाल्या. ते आमचे या ठिकाणी कोहिनूर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर महावीर सिंग यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच महावीर. तुम्हाला देखील तुमच्या बिझनेससाठी शुभेच्छा असतील आमच्या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं. सहर्ष स्वागत. आणि तदनंतर आमचे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी कुशल पटेल साहेब बिल्डर अँड डेव्हलपर्स, या मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण देखील यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज ज्या 8 संघ खेळतील त्या 8 संघांना टी शर्ट आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या ते आमचे कुशल पटेल साहेब आणि जयदीप पटेल साहेब या मान्यवरांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय कुशल पटेल साहेब बिल्डर अँड डेव्हलपर्स कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे आणि त्यांचा सन्मान इथे या व्यासपीठात केला जातोय. तर जयदीप पटेल साहेब आणि आमचे सन्मान्य मान्यवर कुशल पटेल साहेब बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतो. थँक्यू. आपण या स्पर्धेला वेळ दिला आणि आपल्या माध्यमातून आम्हाला जर्सी मिळाला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. त्यानंतर आमचे सन्मान्य मान्यवर जगदीश धुमाळ साहेब, सन्मान्य जगदीश धुमाळ साहेब यांना विनंती आपण देखील यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय जगदीश धुमाळ साहेब या मान्यवरांना विनंती आहे आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर आमचे अरुण तारेकर साहेब पारगाव या मान्यवरांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करा.
9.40च्या सरासरीनं मात्र आता 47 धावा करायच्यात. पहिलाच बॉल आणि तुम्ही बघा स्लॉक स्वीप केलाय, चांगला फटका, टायमिंग चांगलं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल निघून चाललाय आणि तदनंतर मात्र 2 धावा आल्या. बघा पहिल्या विकेटसाठी जवळजवळ 24ची पार्टनरशिप पण पाहिली, 3 षटकामध्ये संधी पण. असं वाटत होतं एक मोठं टार्गेट सिद्धेश उभारेल, परंतु विकेट गेल्या नव्हत्या, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली. खरं तर म्हात्रेपाडा संघाकडून आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर बाजूला मात्र एक रिक्षा आहे बघा, आम्ही हात करतोय, तिचा रिफ्लेक्शन पूर्णपणे व्यासपीठात येतोय. तर थोडं आपण क्रॉस ती गाडी उभी करा, रिक्षा विनंती. ऑटो रिक्षा आहे बघा, आमच्या व्यासपीठाजवळ आम्ही हात करतोय, लक्ष असू द्या. मध्ये रिक्षा आहे बघा, 2 रिक्षांच्या मध्ये या ठिकाणी रिक्षा आहे बघा, त्यांना यस मधली रिक्षा मधली यस ती रिक्षा आपण थोडी सरळ करा प्लीज. रिफ्लेक्शन येतो मैदानावरती येतो, आमच्या खेळाडूंना देखील त्याचा त्रास होईल, आमच्या व्यासपीठावर देखील रिफ्लेक्शन येतोय. खूप चांगली लढत. चेतन गोसावी हा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे आता भरपूर अपेक्षेनं पाहत असेल सर्व भंगारपाडा टीमचे समर्थक, कारण या मॅचमध्ये 47 धावा आहे, सामना कमी धावांचा आहे. बघा त्या प्रेक्षकाला विनंती आहे, थोडी रिक्षा आपण क्रॉस उभी करा आणि या सामन्याचा आनंद घ्या. थोडा रिफ्लेक्शन येतो मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. बघा आमचे सुज्ञ प्रेक्षक आहेत आणि त्यांनी मात्र आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. फलंदाज आहेत स्टॅकिंग एंडला राजेश म्हात्रे आणि एका बाजूनं योगेश म्हात्रे, एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजेश एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्यांना आता 47 धावांचा पाठलाग करायचा. पण तो चेतन गोसावी जर का तुम्ही पाहिला, एक अतिशय चांगला गुणवान गोलंदाज, पण त्याच्या अगेन्स्ट मात्र बॉलला आता लॉफ्ट केलाय आणि इथे मात्र बॉल चालला ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. दादा आणि राम पवार दोघे मनाने लय दिलदार. दोघे मनाने लय दिलदार, दोघे मनाने लय दिलदार. क्रिकेट खेळाचे हौशी फार, त्यांचं कार्य हाय दमदार. त्यांचं कार्य हाय दमदार, त्यांचं कार्य हाय दमदार. थँक्यू. बघा एकनाथजी माळी साहेब जे खरं तर केवाले गावचे भूषण आहेत आणि ज्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं, ते आमचे महाराष्ट्राचे कवी गायक. त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं हे संगीत तुम्ही इथे ऐकताय. ओव्हर द हेड खरं त्यांना बॉलरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पण तो झेल सोडला त्या ठिकाणी साहिल गोसावीनं. फुलर लेनचा बॉल होता, वेगवान चेंडू होता, पंचांनी मात्र नो घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो असेल कदाचित आणि इथे मात्र एक रन्स मिळाली अतिरिक्तच्या स्वरूपात, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या म्हात्रेपाडा 11 टीमला. आता एका धाव्याने हा संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 9 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर फ्रीट बॉल, यस हे महत्त्वाचं आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण हा बॉल आहे फ्रीट आणि या फ्रीट बॉलवरती आता कशा पद्धतीने आक्रमण करतो हे पाहायचं आहे. अकुट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, जागा क्रिएट केली आणि त्यानंतर मात्र राजेश म्हात्रेच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका येतोय. 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद. 21 धावा धावफलकावधी लागल्या. चेतन सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. आपण पाहिला चेतन RPL मध्ये ज्या 2 टीममध्ये खेळला, 2 सीझनला, त्यावेळी दोन्ही वेळा हा संघ त्याचा मेगा फायनलपर्यंत पोहोचला होता आणि तो खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आता आक्रमण करतो, हल्ला चढवतो मैदानामध्ये राजेश म्हात्रे हा खेळाडू. एका धाब्याने हा संघ पुढे चालला. 22 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 47 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे येणारे काही चेंडू असतील आणि अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या म्हात्रेपाडा 11 टीमला. मी मगाशी देखील म्हटलं पार्टनरशिप जरूर झाली, परंतु स्ट्राईक रेट कमी होता. सिद्धेश आणि राजा जोशी या 2 फलंदाज, त्यामुळे मात्र थोडासा बॅकफुटला गेला भंगारपाडा संघ.
इथे शफल झाले आणि त्यानंतर मात्र दांडी गुल हा क्लास आहे चेतन गोसावीचा आणि इथे मात्र पहिला धक्का बसलाय तो म्हणजे म्हात्रेपाडा 11 टीमला. फलंदाज बाद योगेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. या मॅची ज्यांनी आयोजित केले आहेत ते आमचे साई भक्त आणि बाबांची ज्यांना मनापासून आवड आहे ते मिथुनदादा मिथुनदादा पाटील. त्यांच्यावर 2 शब्द असे बोलतो की पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवळा, सदा आनंदित ठेवा आमच्या मिथुनदादांना. हीच विनंती माझ्या शिर्डीच्या साईबाबांना. नाजूक पाकळ्या खूप सुंदर असतात, नाजूक पाकळ्या खूप सुंदर असतात, रंगीत कला रोदुंबळ असतात, नजरेत भरणारे सरळ असतात, परंतु हृदयात राहणारी आमच्या मिथुनदादासारखी फारच माणसं कमी असतात, फारच कमी असतात. हिरवी झाडे जंगलात असतात. मळ्याला शोभा पाण्याची, बागेला शोभा फुलांची, घराला शोभा आईवडिलांची आणि क्रिकेटला शोभा माझ्या रसिक श्रवणांची. त्यामुळं आलेल्या केलेली कृपा ही माझ्या सिद्धी साईबाबांची. आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि रसिक प्रेम आहात, त्यामुळे याला मान आहे. पुन्हा एकदा माझ्या मिथुनदा विनंती करतो की अशी स्पर्धा आपण वेळ करून सर्व क्रिकेट मान ठेवा. पुन्हा बोलूया आमच्या दादांच्याकडे. ओम साईराम. थँक्यू. तर हे होते आमचे अरुण तारेकर, आमचे मित्र कुणाल तारेकर यांचे पिताश्री आणि या प्रचंड साई भक्त आहेत. आम्ही त्यांचा उल्लेख देखील केला जेव्हा ते मंचावरती आले. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल असतील 24 आणि धावा करायच्या त्या म्हणजे विजयासाठी 25 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती म्हात्रेपाडा टीमचा खेळाडू कृष्णा म्हात्रे हा खेळाडू. तर आमचे आयोजक बघा प्रचंड मेहनत करतायत. अमोल पाटील आणि तुषार पाटील हे खऱ्या दादांचं यश आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलं आणि आज दादांना मात्र मिळालेलं संपूर्ण सहकार्य सर्व आमच्या खेळाडूंचा त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. साहिल गोसावी लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र बघा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि पंच आष्टमकर सर मात्र एका आगळ्यावेगळ्या आधीनं दर्शवतात हा वाईट बॉल आहे. मधल्या काळामध्ये आपण पाहिला गोट्या अंपायर भरपूर प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आता आपण जर पाहिलं एक अंपायर होऊन गेला ज्याने डोकं खाली टेकलं आणि वाईट बॉल घोषित केला होता. आणि आपण पाहिला मायकल वॉन जो इंग्लंडचा माजी संघनायक होता, त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर याने देखील त्याला प्रतिसाद भरपूर चांगल्या पद्धतीने दिला होता आपल्या सोशल मीडियावरती. तर इथे लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान इथे येतो चौकार बॅटिंग करणाऱ्या म्हात्रेपाडा टीमसाठी. साहेब तर धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 27 धावा. भरपूर आता एंटरटेनमेंट क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतोय. इनसाइड आउट चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल निघून चाललाय. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्याने बॉलनं गाठली आहे सीमारेषा. मसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली हा. आली मुंबईची केळीवाली, आली मुंबईची केळीवाली. तर अष्टमकर साहेब खरं तर गोट्या भरपूर प्रसिद्ध झाला. तुम्हाला देखील अजून 2-3 युनिक स्टेप्स तुमच्या डान्समध्ये आणाव्या लागतील थोड्याशा प्रसिद्धीसाठी, कारण जगाला सर्व नवीन हवं आहे आणि खूप चांगला तुमचा देखील प्रवास राहिला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. शुभेच्छा असेल तुम्हाला. आणि इथे मात्र फिरून मारलाय बॉल डीप फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात.
चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालली आहे म्हात्रेपाडा टीम करून आणि एंटरटेनमेंट आमचे प्रकाशजी आष्टमकर अलिबाग झिराडचे आहेत. सन्माननीय अजित साबळे साहेबांचे ते शुभागमन होते. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. सन्माननीय अजित साबळे साहेब यांना विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. साहिलचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉलला ऑन साइड मध्ये. यावेळेस मात्र काऊकरच्या दिशेने बॉल निघून गेलाय. सीमारेषा पार राजेशच्या बॅटमध्ये होतोय. अजून एक चांगला बहारदार षटकार. सारा हिंदुस्तान. तर हा षटकार आला. आता फक्त 5 धावांची गरज आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता भंगारपाडा संघ जो नेहमी संघर्ष करणारा संघ राहिला पण तो आज कुठेतरी त्यांच्यामध्ये कमतरता देखील भासली आम्हाला या संपूर्ण सामन्यामध्ये. सेन्सिबल क्रिकेट हलक्यातनं बॉलला ड्राईव्ह केलाय. तुम्ही पाहता या ठिकाणी बॉलला ढकललाय आणि त्यानंतर मात्र आता फुटवर्कचा वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आणि या सिंगलने धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 42 धावा. अजूनही विजयासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्यात. 4 धावा. चार धावांची गरज आहे विजयासाठी. इथे इनसाइड आउट ताकदीचा वापर पण तो फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली झेल पकडली प्रीतम दमडे जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टीमचा त्याच्याकडून मात्र हा झेल पकडला गेला. फलंदाज बाद झाला यावेळेस कृष्णा म्हात्रे.